Let's start the new topic, that is variation in the acceleration due to gravity with altitude, depth and latitude. Altitude, depth आणि लॅटिट्यूडला जीचं व्हेरिएशन कसं असणार आहे हे आपण आता स्टडी करणार आहोत. त्यातला फर्स्ट पार्ट, दॅट इज व्हेरिएशन इन जी विथ अल्टिट्यूड. हे स्टडी करत असताना आधी इनिशियली अल्टिट्यूड मीन्स व्हॉट हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अल्टिट्यूड मीन्स समुद्रसपाटीपासून त्या स्पेसिफिक ऑब्जेक्टची हाईट, असं त्याचं मिनिंग होतं. आपल्याला माहिती आहे अर्थच्या अराउंड सॅटेलाइट्स काय करतात, मूव्ह करतात. आर्टिफिशियल असो किंवा नॅचरल असो. मून हा नॅचरल सॅटेलाइट आहे आणि बरेचसे कम्युनिकेशन पर्पजने सेंड केलेले आर्टिफिशियल सॅटेलाइट्स पण आपल्याला माहिती आहे. स्पुटनिक असेल, ॲपल असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा, भरपूर सारे सॅटेलाइट्स आहेत. तर एम स्मॉल मास एम असणारा एक सॅटेलाइट आपण इथे घेतलेला आहे. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करतो आहे. अर्थच्या अराउंड तो काय होतो आहे, सपोज ही अर्थ आहे आणि त्याच्या अराउंड हा स्मॉल एम मास असलेला सॅटेलाइट काय होतो आहे, मूव्ह होतो आहे. त्याची हाईट अर्थ सरफेसपासून किती आहे, h आहे, असं आपण तिथे कन्सिडर करूया. व्हेरिएशन इन जी विथ अल्टिट्यूड. अल्टिट्यूडला जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं व्हेरिएशन आपल्याला स्टडी करायचं आहे. आत्तापर्यंत आपण इक्वेशन स्टडी केलं जीसाठी. ॲट द सरफेस ऑफ अर्थ जी इज नथिंग बट gm अपॉन r स्क्वेअर, वेअर स्मॉल g इज नथिंग बट ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, कॅपिटल G इज नथिंग बट युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल M is nothing but mass of earth, and capital R is nothing but the radius of earth. Therefore the expression for the acceleration due to gravity at the surface of earth is nothing but g is equal to gm upon r square. Consider this equation as equation 1. या इक्वेशनला आपण इक्वेशन 1 म्हणून तिथे घेतलेलं आहे. नाउ वी हॅव टू फाइंड द एक्सप्रेशन for the acceleration due to gravity at height h above the, for the specific object, that object is at height h above the surface of earth. अर्थच्या सरफेसपासून h एवढ्या हाईटवर असणाऱ्या ऑब्जेक्टसाठी आपल्याला आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. Therefore the expression, given expression 1 becomes gh is equal to gm अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता तुम्ही म्हणणार जी जो आहे तो आता इथे काय झाला आहे, gh झालेला आहे, कारण आपल्याला h एवढ्या हाईटवर असणाऱ्या ऑब्जेक्टची साठी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फाइंड करायची आहे. म्हणून g बिकम्स gh विच इज इक्वल टू gm ॲज इट इज अँड अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. आता r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर कसा आला, तर आता इथे सरफेसवर असताना ऑब्जेक्ट त्याची रेडियस किंवा त्याचं सेंटरपासनंचं डिस्टन्स ते आपण कन्सिडर करत होतो. परंतु आता इथे आरमध्ये अजून आपल्याला काय ॲड करावं लागणार आहे, आर प्लस एच. देअरफॉर आर बिकम्स आर प्लस एच. इक्वेशन 2 आपण असं कन्सिडर करतो आहे आणि हे इक्वेशन जर 1 असेल तर इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने काय करणार, डिवाइड करणार. मग जे काय एक्सप्रेशन होईल ते काय कशा पद्धतीने फॉर्म होणार आहे, gh अपॉन g इज इक्वल टू gm अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन gm अपॉन r स्क्वेअर. बघा मग याच्यात कॉमन टर्म्स कुठल्या आहेत, कॅन्सल होण्यासारख्या. gm काय आहेत, कॉमन आहेत. Therefore cancel the terms gm.
मग रिमेनिंग टर्म्स कुठल्या आहेत आता राहिलेल्या टर्म्स GH अपॉन G इज इक्वल टू R अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. बघा एक्सप्रेशन काय मिळालेलं आहे आता आपल्याला GH अपॉन G इज इक्वल टू R अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर GH अपॉन G इज इक्वल टू R स्क्वेअर अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. हे जे एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन काय इंडिकेट करतं that the acceleration due to gravity goes on decreasing. acceleration due to gravity जर कमी होत असेल then at that situation acceleration due to gravity केव्हा कमी होईल की जेव्हा altitude of the body from the surface of earth काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. जसं जसं अल्टिट्यूड म्हणजे जशी जशी हाईट ऑब्जेक्टची वाढत जाईल फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ तसं तसं जीची व्हॅल्यू काय होत जाणार आहे कमी कमी होत जाणार आहे. हे एक्सप्रेशन आपल्याला हे इंडिकेट करतं. देअरफॉर GH अपॉन G इज इक्वल टू R स्क्वेअर अपॉन बघा आता ही जी डिनॉमिनेटरची टर्म आहे डिनॉमिनेटरच्या टर्ममध्ये R स्क्वेअर आपण काय घेतलं आहे ब्रॅकेटमधनं कॉमन घेतलेलं आहे. ब्रॅकेटमधनं R स्क्वेअर जर कॉमन काढला तर काय तिथे ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहणार आहे. देअरफॉर R स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर इंटू ब्रॅकेट हा R स्क्वेअर ब्रॅकेटमधनं काय घेतला आहे कॉमन घेतला आहे. मग ब्रॅकेटमधल्या रिमेनिंग टर्म्स कुठल्या असणार आहे 1 प्लस H अपॉन R ब्रॅकेट रेस टू 2. बघा R स्क्वेअर कॉमन घेतला किंवा इन सेकंड सेंटेन्स आपण असंही कन्सिडर करू शकतो की R स्क्वेअरने डिवाइड अँड मल्टिप्लाय केलं आहे डिनॉमिनेटरच्या टर्मला. डिनॉमिनेटरच्या टर्मला R स्क्वेअरने काय केलं डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं. ते जर आपण इथे केलं तर आपल्याला मिळणारी टर्म कुठली असणार आहे R स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस H अपॉन R ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता इथे कॉमन टर्म्स कुठल्या आहेत R स्क्वेअर R स्क्वेअर R स्क्वेअर R स्क्वेअर गेट कॅन्सल्ड. देअरफॉर the remaining term is nothing but GH upon G is equal to 1 plus H upon R bracket raised to minus 2. बघा हे R स्क्वेअर जेव्हा कॅन्सल होतात त्यावेळेला आता 1 अपॉन 1 प्लस H अपॉन R ब्रॅकेट रेस्ड टू 2 असणार आहे. मग जर आपल्याला ही टर्म आपण न्यूमरेटरला शिफ्ट केली तर तिची पॉवर 2 ची काय होणार आहे -2 होईल. देअरफॉर GH अपॉन G इज इक्वल टू 1 प्लस H अपॉन R रेस टू -2. आता ह्या टर्ममध्ये अल्टिट्यूड H स्मॉल असेल दॅट इज अल्टिट्यूड H स्मॉल म्हणजेच काय की H अपॉन R इज व्हेरी व्हेरी लेस दॅन 1 असणार आहे. H अपॉन R ही टर्म काय आहे 1 पेक्षा खूपच स्मॉल आहे. 1 पेक्षा खूप स्मॉल आहे म्हणून therefore by binomial expansion GH upon G is equal to काय 1 minus twice H upon R. इथे आता आपण कशाचा यूज केलेला आहे बायनॉमियल एक्सपान्शनचा यूज. बायनॉमियल एक्सपान्शन म्हणजे आपण मॅथमॅटिक्समध्ये एक्सप्रेशन्स यूज करतो बघा फॉर्म्युले यूज करतो A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस ट्वाईस AB प्लस बी स्क्वेअर. त्या पद्धतीने त्या बायनॉमियल एक्सपान्शनचा इथे यूज करून आपली जी काही टर्म आहे ती कशाच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होणार आहे GH अपॉन G इज इक्वल टू 1 मायनस ट्वाईस H अपॉन R. Here since the higher powers of H upon R are neglected. Higher powers H upon R च्या काय केल्या नेग्लेक्ट केल्या का because H upon R is very very less than 1. H upon R आहे काय आहे very very less than 1. म्हणजे इन सेकंड सेंटेन्स पुन्हा आपण काय कन्सिडर करू शकतो की H is very very less than R. H हा R पेक्षा काय असणार आहे खूपच स्मॉल असणार आहे म्हणून H अपॉन R इज व्हेरी व्हेरी लेस दॅन 1. 1 पेक्षा H अपॉन R ची व्हॅल्यू काय असणार आहे खूपच निग्लिजिबल आहे. दॅट्स वाय सिन्स द हायर पॉवर्स ऑफ H अपॉन R आर निग्लेक्टेड अँड द गिवन एक्सप्रेशन बिकम्स GH इज इक्वल टू
जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस ट्वाईस एच अपॉन आर. हे एक्सप्रेशन काय इंडिकेट करतं? दिस एक्सप्रेशन इंडिकेट्स द व्हॅल्यू ऑफ जी एच, दॅट इज अल्टिट्यूड. व्हॅल्यू ऑफ जी एच दॅट इज की जीची व्हॅल्यू अल्टिट्यूडला किती असणार आहे? विच इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस ट्वाईस एच अपॉन आर. जोपर्यंत एच हा आरपेक्षा खूपच स्मॉल असणार आहे तोपर्यंत जीची व्हॅल्यू अल्टिट्यूडला एच इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस ट्वाईस एच अपॉन आर असणार आहे. याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल आपण बघू. आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. बघा काय येते. ॲट व्हॉट डिस्टन्स अबव द सरफेस ऑफ अर्थ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी decreases by 10% of the value at the surface. काय दिलेलं आहे एक्झाम्पल. ॲट वॉट डिस्टन्स फाइंड करायचं आहे. अबाव द सरफेस ऑफ अर्थ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होतं आहे? डिक्रीजेस बाय 10%. तो स्पेसिफिक ऑब्जेक्ट अर्थ सरफेसपासनं एच एवढ्या हाईटवर आहे. ती आपल्याला हाईट फाइंड करायची आहे की जिथे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कितीने डिक्रीज होतं आहे? 10%ने डिक्रीज होणार आहे. अर्थ सरफेसच्या 10%ने ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते? डिक्रीज होते. असं असेल त्यावेळेला त्या स्पेसिफिक ऑब्जेक्टची हाईट दॅट इज एच काय करायचं आहे? आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. मग आता आपल्याला अवेलेबल काय आहे टर्म्स की जी एच किती? 90% ऑफ जी एचची व्हॅल्यू मग किती असणार आहे? आता 10%ने डिक्रीज झाली म्हणजे किती असणार आहे? जी एच किती? 90% ऑफ जी डिक्रीजेस बाय 10%. बरोबर. हेन्स इट बिकम्स 90%. देअरफॉर आपल्याकडे आता एक्सप्रेशन अवेलेबल आहे. काय आपलं एक्सप्रेशन? जी एच अपॉन जी इज इक्वल टू 90 अपॉन 100. बघा जी 100 आहे आणि जी एच किती? 90% असेल म्हणजे जी एच अपॉन जी इज इक्वल टू 90 अपॉन 100 विच इज इक्वल टू 0.9. बघा जी एच अपॉन जीची व्हॅल्यू काय आली? 0.9. हां. देअरफॉर आता दिलेले इक्वेशन आपल्याकडे अवेलेबल आहे. कुठलं? जे आत्ताच आपण फाइंड केलं. जी एच इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस ट्वाईस एच अपॉन आर. हे एक्सप्रेशन कशासाठी आहे? तर अल्टिट्यूडला जीची व्हॅल्यू किती असणार आहे त्याच्यासाठीचं ते एक्सप्रेशन आहे. जी एच इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस ट्वाईस एच अपॉन आर. देअरफॉर जी एच अपॉन जी इज इक्वल टू 1 मायनस ट्वाईस एच अपॉन आर. आपल्याला जीला कुठे शिफ्ट केलं? जी एचच्या साईडला, कारण आपल्याकडे रेशो अवेलेबल आहे. जी एच अपॉन जी इज इक्वल टू 0.9%. 0.9%. देअरफॉर मग आता जी एच अपॉन जीची व्हॅल्यू मेन्शन केली. 0.9 इज इक्वल टू 1 मायनस ट्वाईस एच अपॉन आर. बघा आता इथे एचची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. एचची व्हॅल्यू फाइंड करायची आहे म्हणून ट्वाईस एच अपॉन आर आपण काय केला? एका साईडला रिमेन ठेवला आणि बाकीच्या सगळ्या टर्म्स अनदर साईडला शिफ्ट केल्या. मग काय होणार एक्सप्रेशन? ट्वाईस एच अपॉन आर इज इक्वल टू 1 मायनस 0.9 इट इज इक्वल टू 0.1. बघा ट्वाईस एच अपॉन आरची व्हॅल्यू काय आली? 0.1. देअरफॉर एच इज इक्वल टू, आता एच रिमेन ठेवला आणि पुन्हा सगळ्या टर्म्स अनदर साईडला शिफ्ट केल्या. देअरफॉर एच इज इक्वल टू आर इथे डिवाइड आहे तिथे जाऊन काय झाला? तो मल्टिप्लाय झाला. पुन्हा 2 मल्टिप्लाय होता अनदर साईडला जाऊन काय झाला? डिवाइड झाला. देअरफॉर एच इज इक्वल टू 0.1 आर अपॉन 2. देअरफॉर एच इज इक्वल टू 0.1 आर अपॉन 2चं कन्वर्शन कसं झालं? 0.1 म्हणजेच काय की 1 अपॉन 10 इंटू आर अपॉन 2. बघा या फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट केलं. 0.1 इज नथिंग पण 1 अपॉन 10 आणि आर अपॉन 2 जसाची तसा. देअरफॉर 10 इंटू 2 काय झालं? 20. देअरफॉर आर अपॉन 20. मग हे कन्वर्शन या पद्धतीने. देअरफॉर एच इज इक्वल टू आर अपॉन 20. एच इज इक्वल टू
r/20, पण r इज नथिंग बट द रेडियस ऑफ अर्थ, अँड रेडियस ऑफ अर्थची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, दॅट इज 6400 किलोमीटर्स आरची व्हॅल्यू आहे. दॅट इज रेडियस ऑफ अर्थ इज नथिंग बट 6400 or 6400 kilometers. Therefore h is equal to 6400 upon 20, which is equal to 320 kilometers. बघा मग h ची व्हॅल्यू काय आली, 320 किलोमीटर्स, 320 किलोमीटर्स. एवढ्या हाईटवर तो स्पेसिफिक ऑब्जेक्ट असेल त्यावेळेला जीची व्हॅल्यू म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टूची व्हॅल्यू कितीने डिक्रीज होणार आहे, बाय 10% ऑफ द व्हॅल्यू ॲट द सरफेस ऑफ अर्थ. ओके.